मानवी जीवनामध्ये आनंद आणि यशाचे रहस्य काय? जीवनामध्ये प्रत्येकाला आनंदी राहायला आवडते, तसेच प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे असेही वाटत असते. आनंद आणि यश या एकमेकांशी संलग्न अशा बाबी आहेत. तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा तुम्ही आनंदी असता हा सिद्धांत सर्व मान्य आहे, परंतु तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुम्ही यशस्वी होता हे कृपया तुम्ही लक्षात घ्या. आनंदी व्हायचे असेल तर आनंदाचे अंतरंग जाणून घ्यावे लागते. आनंद म्हणजे नेमके काय ते समजून घ्यावे लागते. प्रत्येक व्यक्तीचा आनंद हा वेगवेगळा असतो, कारण आनंद ही एक सापेक्ष कल्पना आहे. ज्या स्थितीमध्ये एक व्यक्ती आनंद असतो त्या स्थितीमध्ये दुसरा व्यक्ती दुःखी देखील असू शकतो. तुम्ही आनंदी राहणार का? तुम्ही यशस्वी होणार का? हे प्रामुख्याने तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. त्यामुळे तुमचे मन आनंदी आणि प्रसन्न ठेवा. सन डब्ल्यू हॅमिल्टन म्हणतात, पृथ्वी तलावर मानव हाच सर्वश्रेष्ठ आणि मानवातील सर्वश्रेष्ठ बाब म्हणजे त्याचे मन होय. आनंद वाटल्याने द्विगुणित होतो, म्हणून इतरांना आनंदी करा, म्हणजे तुम्ही आपोआप आनंदी व्हाल. आनंद वाटल्यामुळे आतापर्यंत कुणीही गरीब झालेला नाही, उलट आनंद वाटल्यामुळे द्विगुणित होतो. हे म्हणजे एखाद्या मेणबत्तीने इतर मेणबत्त्या पेटविण्यासारखे आहे. तुम्ही एका मेणबत्तीने शेकडो मेणबत्त्या पेटवू शकता आणि असे करत असताना पहिल्यांदा पेटवलेल्या मेणबत्तीचे कोणतेही नुकसान होत नाही. तिचे आयुष्य कोणत्याही प्रमाणात कमी होत नाही. आनंदी व्हायचे असेल, आनंदातून यशस्वी व्हायचे असेल तर दुःखावर मात करायला शिकले पाहिजे. दुःख पचवायला शिकले पाहिजे. शरीरासाठी जेवढा आनंद गरजेचा आहे तेवढेच दुःखही गरजेचे आहे. दुःखामुळे मनुष्याला जगाचे स्वरूप कळते. खरे स्वरूप दुःखातच उघड होते. दुःख मानवाला जगण्यासाठी बळ प्राप्त करून देते. त्यामुळे दुःखाला विरोध करू नका, वेदनेला विरोध करू नका. त्याचप्रमाणे तुमचे दुःख इतरांना वाटतही बसू नका. आपली बरीच दुःखे ही काल्पनिक असतात. आपण भविष्याचा किंवा भूतकाळाचा विचार करत असतो, त्यामुळे आपण दुःखी होत असतो. त्यामुळे भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा वर्तमानामध्ये जगा. परोपकारी वृत्ती ही मानवाला मिळालेला सद्गुण आहे. गाय परोपकारी असते. ती गवत खाऊन आम्हाला मधुर दूध देते. तसेच वृक्ष हे परोपकारी असतात. ते स्वतः उन्हामध्ये तापतात आणि वाटसरूला सावली देतात. फळांनी लदबदलेल्या झाडाला जेव्हा तुम्ही दगड मारता तेव्हा ते झाड तुम्हाला शाप देत नाही, तर उलट मधुर फळेच देते. कारण त्या झाडाची वृत्ती ही परोपकारी वृत्ती असते. अशी परोपकारी वृत्ती तुमच्या ठायी असेल तर तुम्ही निश्चितच आनंदी राहाल आणि यशस्वी व्हाल. यशस्वी होण्यासाठी तुम्ही हाती घेतलेल्या कामावर तुमची निष्ठा हवी. महान कार्य करण्यासाठी महान निष्ठा लागते. निष्ठेच्या बळावर 12 वर्षाचा कॅसाब्लांका जगाच्या इतिहासावर आपले नाव कोरू शकला. मत्सराने
मनुष्याचा सर्वनाश होतो. त्यामुळे मत्सर करू नका. नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला तर माणसाचा गांडूळ व्हायला वेळ लागत नाही. जीवनात नवीन विचार आत्मसात करा. कालचे मोलके तुकडे घेऊन तुम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करू नका. अंधाराने अंधार घालवता येत नाही, त्याकरता प्रकाशच लागतो. धैर्यशीलपणे भयमुक्त होऊन जगा. अंधकाराचा त्याग करा. वेळेचा सदुपयोग करा. जिज्ञासू वृत्ती बाळगा, म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल आणि यश तुमच्या हाती गवसेल. यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावीच लागते. घाम गाळण्याची तयारी ठेवावीच लागते. यशाचे कोणतेही रहस्य नसते. त्याग, कठोर परिश्रम आणि अपयशातून शिकण्याचा परिणाम म्हणजे यश होय. घामात बुडून आजवर कोणीही मेलेला नाही. तुमच्या विचारांवर प्रभुत्व प्राप्त करा. विचारावर प्रभुत्व प्राप्त करण्यापासूनच स्वयंशिस्तीचा प्रारंभ होतो. तुम्ही जो विचार करता त्यावर नियंत्रण नसेल तर तुम्ही जे करता त्यावरही तुमचे नियंत्रण नसेल. त्यामुळेच विचार आणि कृतीवर नियंत्रण प्रस्थापित करा. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आवाज दडलेला असतो. तो दडलेला आवाज ऐकायला शिका. तुमच्यातील अहंकाराचा त्याग करा, म्हणजे तुम्ही जगाच्या अधिक जवळ जाऊ शकता. अहंकाराचा रस्ता मानवाला ऱ्हासाकडे घेऊन जातो. त्यामुळे अहंकाराचा त्याग करून आनंदी आणि यशस्वी व्हा. बेली फिस्टल म्हणतात, प्रत्येकाने आपण ईश्वराची कृती असे समजावे. आपले मन म्हणजे एक विचार आणि आपले जीवन म्हणजे ईश्वराचा श्वास असे मानावे. तुमच्या विकासामागे तुमच्या कल्पना शक्तीचे मोठे योगदान असते. तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीच्या खऱ्या सामर्थ्याची कल्पना करू शकता. कल्पना शक्ती ही ज्ञानापेक्षा अधिक शक्तिशाली असते. त्यामुळे तुमच्या कल्पकतेला विकसित करा. कल्पना शक्ती विकसित होताच यश निश्चितच तुमच्या हाती गवसते. दुःख, चिंता आणि भय यांच्यापासून मुक्ती मिळविण्यातच खरा आनंद आहे. आनंदी राहण्यासाठी क्रोधावर नियंत्रण प्रस्थापित करा. आनंदी आणि यशस्वी व्हायचे असेल तर व्यसन आणि सवयींचे गुलाम होऊ नका. भौतिक वस्तू आणि सुख सुविधांच्या माध्यमातून आनंदी होण्याचा प्रयत्न करू नका. भौतिक वस्तूंपासून मिळणारा आनंद हा क्षणभंगूर असतो. भौतिक वस्तूंच्या मागे लागून तुमच्या मनाची शांतता गमावू नका. थॉमस कार्लाइल म्हणतो, मानव म्हणजे उगाचच धडपड करणारे, मारामारी करणारे, तरफडणारे एक मूर्ख पोरच होय. त्याला लायकी नसताना सर्व काही पाहिजे असते आणि अखेर लाभते काय तर एक छोटेसे थडगे. तुमच्या वाट्याला जर दुःख आले तर दुःखाला कुरवाळत बसू नका. दुःखद प्रसंगाचे वारंवार स्मरण करू नका. दुःखद प्रसंगाचे वारंवार स्मरण करणे म्हणजे जखमेवरील खपली काढणे. त्यामुळे जखम पुन्हा चिघळते. दुःखद प्रसंगांना विसरा. दुःखाचे वारंवार स्मरण करू नका. दुःखाला विस्मरणाच्या खोल कबरीत गाडून टाका. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, संकटापासून वाचवणारे कवच मागू नका. संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक
साहस वृत्तीसाठी प्रयत्न आणि प्रार्थना करा. पराभवाने खचून जाऊ नका. पराभवाचा उत्सव साजरा करा. पराभव म्हणजे यशाकडे टाकलेले एक पाऊलच. यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पराभवाचा दर दुप्पट करा. आनंदी राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सद्गुणांची जोपासना करा. आनंद म्हणजे जणू शेतातले पीक. या पिकाला सद्गुणांचे खत पाणी घातले म्हणजे हे पीक बहरून निघते. सद्गुण तुमच्या मनाला शांतता प्राप्त करून देतात. सद्गुणच जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. एकाच स्थितीत राहणाऱ्या दोन माणसांपैकी एक माणूस दुःखी असतो तर दुसरा माणूस आनंदी असतो. दुसरा आनंदी असतो कारण त्याने सद्गुणांची जोपासना केलेली असते. आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी सद्गुणांची जोपासना करा. मानवी आयुष्यामध्ये कणखरपणाला अतिशय महत्व आहे. ज्याच्यामध्ये कणखर हाड नाही अशा मानवी शरीराची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. शरीरात हाडे नसतील तर शरीर उभे राहू शकणार नाही. गांडूळ माणसासारखा कधीही उभा राहू शकत नाही. कार्लाइल म्हणतो, मानवात आणि इतर जनावरात काय फरक आहे? फक्त ठेवणीत. इतर जनावरे वाकलेली असतात पण मानव हे एकटेच जनावर ताठ चालते. आनंदाने जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अंगी कणखरपणाच असावा लागतो. वृत्ती कणखर असावी लागते. नीतिमूल्य कणखर असावी लागतात. कणखर अशा नीतिमूल्यांच्या आधारावरच आयुष्याची इमारत उभी राहते. जेम्स नील हॉलिंगवर्थ म्हणतात, धैर्य म्हणजे भयाचा अभाव नव्हे. धैर्य म्हणजे अशी विवेकबुद्धी जी आपल्याला सांगते की भयापेक्षाही काहीतरी महत्वाचे आहे. भयमुक्त जगा, आनंदी जगा, आनंदी रहा, यशस्वी व्हा. राजेश खवले यांच्या आनंदी रहा, यशस्वी व्हा या पुस्तकातील काही प्रकरणांचा सारांश. संपर्क 9850345176